खूप दिवस झाले ना, माझ्या बागेत ना मोगऱ्याचे 2 छोटे-छोटे कळे आल्या होत्या आणि ते फुलं कधी येतील ना, मी खूप वाट बघत होती. आणि आज जेव्हा मी गॅलरीत गेले ना, इतकी छान मस्त फुलं आली होती आणि त्या फुलांना बघून आहे ना, आजच्या दिवसाची छान मस्त सुरुवात झाली. मग ते काम झाल्यानंतर मला माझ्या पूर्वाला रेडी करायचं होतं. तर तिचा टिफिन बनवला. टिफिन झाल्यानंतर तिला ना, आता सध्या खूप गरमी चालू आहे, तर म्हटलं ती अशी पाणी नाही पित, तर तिच्या आज बॉटलमध्ये ना मी लिंबू पाणीच दिलं. या निमित्ताने तिला जरा एनर्जी राहील आणि पाणी तरी पिईल. मग तिचा टिफिन रेडी केला. बॅग रेडी करून तिला नीट करायला घेतलं. जोवर मी तिची पूर्ण तयारी करत नाही ना, तोवर मला काही समाधान मिळत नाही. मुलं आत्ता मोठी होतात हो. नंतर तर ते आपलं-आपलं आवरणार आहे. पण आता त्यांना पोनी घालणं, त्यांना पावडर पावडर लावणं, शूज, सॉक्स घालणं, ही मजा ना नंतर येणार नाही. म्हणून म्हणून मला आहे ना खूप आवडतं आणि मुलांना असं तयार करताना मिळणारा आनंद आहे ना, खरंच खूप मस्त वाटतो. आणि मुलंही एकदम मस्त आनंदाने सकाळी कसे त्यांचा मूड कधी असतो, कधी नसतो आणि असं त्यांच्याशी थोडं गप्पा मारत-मारत केलं ना, त्यांचाही मूड छान होतो आणि मस्त त्यांचाही दिवस खूप छान जातो. मग काय आता पूर्व स्कूलला गेली आणि तिच्यानंतर मग काय मला थोडासा मी माझ्यासाठी वेळ दिला. माझा असा गरमागरम मस्त चहा बनवला. चहा घेतला ना, सकाळचा चहा तर मला लागतोच. कारण सकाळी चहा घेतला ना, तर थोडी एनर्जी येते आणि त्या एनर्जीमध्ये मग सगळी अशी दिवसभराची जी कामं असतात, ती पटापट होतात. मग चहा घेतला, थोडं शांत रिलॅक्स झाले, चहा घेतला. चहा झाल्यानंतर मग मला थोडीशी फ्रेश झाली, अंघोळ झाली, देवपूजा केली आणि मग माझं किचन आहे ना, मस्त माझी वाट बघत होतं. कारण बाकीचं स्वयंपाक वगैरे माझं तर पूर्वाचे टिफिन झाल्यानंतर माझं तर बनवून जातं. मग कारण मला हा पूर्ण नंतरचा पसारा आवरायला ना वेळ मिळतो. मग हा पसारा बघून आता कृष्णाला मी मस्त किचन ओट्यावर बसवलं, की त्याची अशी गोड बडबड चालू असते ना, त्यावर माझं ना अर्धं काम होऊन जातं. मग त्याची काहीतरी अशी कुठल्या ना कुठल्या काहीतरी लुळूबुळू अशा गप्पा चालू असतात. किचन आवरल्यानंतर त्याला बसवलं, त्याच्या गप्पा चालू असताना माझं काम झालं. आणि बरेच दिवस झाले ना, माझं कपाटाचं डोअर आहे ना खराब झालं होतं. आता त्याला थोडं नीट करायला गेले, तर ते पूर्ण बाहेरच आलं. म्हणजे एक काम झालं नाही, तर दुसरं काम माझ्यासाठी उभंच होतं. आज मला आहे ना खूप असं वाटत होतं, की खूप असे कामाचं आहे ना, कामच काम येत होतं. आता डोअर बाहेर आलं, त्याला साईडला ठेवलं आणि मग काय पूर्ण कपाटच आवरायला घेतलं. अशा निमित्ताने आता रोज म्हणत होते, आज आवरायचं, उद्या आवरायचं, पण एक-एक दिवस आहे ना असा पुढेच जातो. मग अशा निमित्ताने आता डोअर निघालं, त्या निमित्ताने आता पूर्ण पूर्ण घरभर पसारा झाला होता. मग पूर्ण असं छान कपाट पण आवरून घेतलं. आता बघूया याचा मुहूर्त कधी लागतो, त्या डोअरचा. किती छान फर्निचर केलं ना, तर कधी-कधी असं वाटतं नकोच हे फर्निचर. इतकं छान फर्निचर केलं, खूप पैसा पण आपला वाया जातो. आणि आता हे बघा आणि तिकडचं आवरल्यानंतर बघा माझा कृष्णा, वाह! त्याने माझं लक्ष नाही आणि त्याने मस्त फ्रिजचा कढीपत्ता काढला आणि त्याच्यावर छान झोपला होता. घरात जर मुलं असले आणि थोडी शांतता वाटली, तर नक्कीच चेक करायचं. काहीतरी राडा करून बसतात ते. आता त्याने तो कढीपत्ता पूर्ण खराब केला आणि त्याला थोडीसं रागवलं. त्याला बघ कसा राग आलेला आहे, कसं करतो. मग त्याला थोडंसं जवळ घेतलं, गोड बोलली. तर त्याला म्हटलं, "बघ तुझं काहीतरी छान पार्सल आलंय." आणि त्याने खरंच एक पार्सल त्याला घ्यायचं होतं. आता बघूया डॉक्टर किट होतं. त्याने कुठेतरी बघितलेलं होतं त्याच्या बुक्समध्ये का या त्याच्या टीव्हीमध्ये बघितलेलं होतं आणि मला डॉक्टर व्हायचं. त्याला डॉक्टरची इतकी भीती वाटते, की डॉक्टरचं नाव काढलं ना तर खूप भीती वाटते. कोणी जाणार त्याच्यासोबतही जात नाही तो. पण माहीत नाही त्याला हे किट घेतल्यानंतर ना खूप इतका आनंदी झाला, इतका हॅपी झाला ना. त्याला बघा किती मस्त डान्स करतोय तो. आणि असं वाटतं ना कधी-कधी मुलांची भीती जर असेल ना काही गोष्टीमध्ये, तर असं करण्यासाठी ना अशा काही गोष्टी केल्या ना, तर मला तरी वाटतं ती भीती खरंच जाते. आता तो खूप इतका आनंदी झाला ना, आता मला नाही वाटत याच्यापुढे तो कधी घाबरेल. असा होता माझा आजचा दिवस. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.